थंडी खूप वाढत चालली आणि वाढत्या थंडीबरोबरच लोकांमध्ये वाताची दुखणी किंवा वाढलाय असे समस्या भरपूर जणांमध्ये उद्भवू लागलेत. थंडीमध्ये होतं काय की म्हणजे हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये वृक्षगुण व शीतगुण खूप वाढलेला असतो. त्यामुळे ही वाताची दुखणी खूप जास्त प्रमाणात वाढत असतात. तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की थंडीमध्ये काय खाल्लं पाहिजे जेणेकरून आपला वात कमी होईल. नमस्ते, मी डॉक्टर पियुष बागल. आज आपण बोलणार आहोत की थंडीमध्ये तुम्ही काय खाल्लं पाहिजे जेणेकरून तुमचा वात कंट्रोलमध्ये राहील, किंवा तुम्ही काय काय गोष्टी आहेत की ज्या अशा केल्या पाहिजेत जेणेकरून तुमचा जो वात आहे तो कमी होईल. तर सर्वप्रथम आपण बघतो की थंडीच्या महिन्यामध्ये म्हणजे विशेष करून जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांतीला आपल्या इथं तिळाचं सेवन खूप जास्त प्रमाणात केलं जातं. ते अगदी पूर्वापारपासून आपल्या इथं चालू आहे. ह्या महिन्यांमध्ये तिळाची पोळी असू द्या, तिळगुळ असू द्या किंवा तिळाचा लाडू असू द्या, अशा पदार्थांचं पूर्वापार आपल्या इथं सेवन केलं जातं. तीळ जो आहे तो स्निग्ध गुण आणि उष्ण गुणाने भरपूर असल्यामुळे तो सध्याच्या थंडीच्या महिन्यामध्ये वृक्ष आणि शीत गुणाला काउंटर करून वात जो आहे तो वात कमी करतो. त्यामुळे तुम्ही या थंडीच्या महिन्यामध्ये तिळाचं सेवन नक्कीच केलं पाहिजे. आणि 2 नंबर गोष्ट म्हणजे आपल्या अंगाला रोज जर तुम्ही तिळाच्या तेलाने अभ्यंग केलं तर नक्कीच तुमचा जो वाढलेला वात आहे तो नक्कीच कमी होणार आहे. धन्यवाद.